पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी शिवारात शनिवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून करंजी, दगडवाडी, भोसे, लोहसर, खांडगाव, भटेवाडी, खंडोबावाडी, सातवड या डोंगर परिसरात अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी भीती निर्माण झालेली असताना वन विभागाने देखील ज्या ज्या भागात शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला त्या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय। 2 दिवसापूर्वीच संतोष अकोलकर या तरुणाला याच भागात बिबट्या दिसून आला। त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्याकडे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांनी या भागात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। त्यानंतर वन विभागाने लगेच दगडवाडी येथील दत्तात्रय शिंदे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिंजरा लावला आणि शनिवारी पहाटे त्या लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून या भागात हा पहिला बिबट्या खऱ्या अर्थाने पिंजऱ्यात अडकला आहे। इतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बिबटे दिसून आलेले आहेत, मात्र अद्याप ते वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलेले नाहीत। दगडवाडी येथे पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती समजताच दगडवाडी, करंजी, भोसे येथील अनेक शेतकऱ्यांनी तरुणांनी त्याला पाहण्यासाठी शनिवारी सकाळी मोठी गर्दी केली होती। यावेळी दगडवाडी, करंजी परिसरात पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनी तात्काळ वन विभागाला कळवली। त्यानंतर वन विभागाची संपूर्ण टीम वनपाल रामदास शिरसाट, वनपाल अशोक शर्माळे, वनरक्षक संदीप कराळे, वनरक्षक मनीषा शिरसाट, वन कर्मचारी निवृत्ती पालवे, गणेश पाखरे, मिठू अकोलकर उपस्थित झाले। माजी सरपंच सुनील साखरे, दगडवाडीचे बबन शिंदे, अंबादास शिंदे, मिनीनाथ शिंदे, अजिंक्य शिंदे, सागर कराळे अशा अनेकांनी वन विभागाला पिंजरा गाडीत ठेवून पुढे रवाना करण्यासाठी मदत केली आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। गेल्या अनेक दिवसांपासून या दगडवाडी, वैजोबा, बळगाव, करंजी परिसरामध्ये बिबट्याच्या बातम्या येत होत्या आणि त्यांच्या बातमीच्या मागवाने आम्ही पिंजऱ्याची व्यवस्था केली। करंजीमध्ये एक पिंजरा आता अकोलकर वस्तीवर लावला आहे। हा 2 दिवसापूर्वी हा शिंदे वस्ती दत्तू गणपत शिंदे यांच्या शेतामध्ये माहिती मिळाल्यानुसार पिंजरा लावण्यात आला। त्यानंतर घोडीच्या साईडला दगडवाडीच्या बाजूला बाबळगाव हद्दीत तिथे एक पिंजरा लावण्यात आलेला आहे आणि आज रात्री हा मादी जातीचा बिबट्या हा पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे आणि वन विभागाने प्रयत्न करून बिबट हा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलेला आहे। आज आपल्या करंजी आणि दगडवाडी परिसरामध्ये दोन्ही गावाच्या शिवामध्ये या ठिकाणी वन क्षेत्राने पिंजरा लावून शिंदे या शेतकऱ्याच्या वावरामध्ये 2 दिवसापूर्वी पिंजरा लावला आणि खरे कष्ट या सर्व वन अधिकारी, वन कर्मचाऱ्याचे कष्ट आहेत। यांनी या ठिकाणी पिंजरा लावल्यामुळं हा बिबट्या या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये अडकला। त्यांचं वनक्षेत्र सगळ्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं या ठिकाणी दोन्ही गावच्या वतीनं या ठिकाणी मी यांचे आभार मानतो, जेणेकरून ह्या बिबट्यामुळं कुणी शेतकऱ्याची एखाद्याची कोणाची हानी झाली नाही, कोणाचं काही नुकसान झालं नाही, यांनी कोणाला काही धक्काही लावला नाही, परंतु तो अद्याप या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये अडकला आणि त्या धरल्या गेला। आता या ठिकाणाहून त्यांची काय पुढची वाटचाल असेल, त्याला कुठं ठेवायचं असेल या ठिकाणी वन कर्मचारी सर्व या ठिकाणी त्याचा निर्णय घेतील। या ठिकाणी त्यांनी धरल्यामुळे त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। परवा गुरुवारी संध्याकाळी संतोष दिनकर अकोलकर यांनी जवळून बिबट्या पाहिला। म्हणजे ती मोटरसायकलवर त्यांना बिबट्या आडवा गेला, त्याच्याबरोबर 2 लहान लहान पिल्लं सुद्धा होते। मग त्यांनी ती संध्याकाळी 7 वाजता ती माहिती दिली। माहिती दिल्यानंतर मग त्यांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना संपर्क करून या ठिकाणी बिबट्या आता पाहिल्याची त्यांना खबर दिली। त्याच्यानंतर त्यांनी एक पिंजरा देखील लगेच तातडीने काल सकाळी लावला आणि सुदैवानं कोणालाही काही इजा न होता किंवा काही दुर्घटना न घडता सुरक्षितपणे हा बिबट्या, ज्याची या सगळ्या परिसरात दहशत होती, तो रात्री या बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या परिसरातील नागरिकांनी एक प्रकारे सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। तरी पण अजून ही मादी जातीचा बिबट्या असून याचे आणखी जे 2 छोटे छोटे पिल्लं आहेत ते अजून याच परिसरात फिरत आहेत। तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की पिंजरे अजून तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा सापळा लावायचा ते लावून ते पिल्ले सुद्धा त्याच्यामध्ये अडकले पाहिजे। आणि एक पुढे ते अकोलकर वस्तीवर आणखी एक पिंजरा जवळच इथं लावलेला आहे। निश्चितपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल संपूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो।